जाऊया समालोचक कक्षामध्ये आमचे समालोचक मित्र सज्जाद. ओव्हर टू कम बॉक्स. येस, धन्यवाद. सामना सुरू होतोय. ज्या दोन संघांमध्ये आपण पाहतोय एका बाजूला उंबरशेत आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू कव्हरला खेळायचा होता, मात्र मिड ऑफला एक धाव. बलदेवाडी विरुद्ध बोरघर, क्षमा करा, राजदीप गोलंदाजी करत आहे. स्ट्राईकला होता फलंदाज अजय आणि नॉन स्ट्राईकला आता स्ट्राईकला गेलाय आदित्य. पहिला चेंडू एक धाव आणि आता मात्र या चेंडूवर जबरदस्त टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. अँगलला खूप छान पाहायला मिळतं आदित्य आणि अजयची जोडी. 3 षटकारासाठी 1001 जय झोपडे यांच्याकडून 1001 पारितोषिक जयेश झोपडे यांच्याकडून 3 षटकारासाठी. मी विनंती करतो या ठिकाणी उंबरशेत आणि आंबडवे या संघाला ज्यावेळेस सेकंड. ओ, मोठी विकेट मिळू शकली असती. हातातला झेल सुटतोय. अजून यानंतर 2 मॅच बाकी आहेत. त्यानंतर आपण सेकंड राऊंड सुरू करणार आहोत. उंबरशेत आणि आपण पाहणार आहोत कोणता सामना पहिला सुरू होईल. या ठिकाणी मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती माजी अध्यक्ष सुधीरजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया. यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खेळाडू बाद होतोय. मोठी विकेट. अजय जाधव बॅक टू द पॅव्हलियन. शेवरे शेखर आणि संघ वडवली या दोन्ही संघांना विनंती करतोय. श्रीराम क्रिकेट संघ वडवली आणि संघ शेवरे शेखर या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या ठिकाणी श्रीराम क्रिकेट संघ वडवली आणि संघ शेवरे शेखर. महत्वाचा गडी बाद केलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच आपण याला पाहिलेला आहे. क्रीडा पुरस्कार क्रीडा असोसिएशनच्या वतीने आपण पाहिलेला आहे. राजदीपला मिळालेलं पहिले यश. स्ट्राईकला कृष्णा जाधव. अजून एक महत्वाचा खेळाडू लेग कटर हवेमध्ये आहे. सोपा झेल खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि ओहो, हा देखील होऊ शकला असता. बघा, लक्ष होतं. अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावे लागणार आहे. वर्षातून एकदा हा वर्ल्ड कप येतो. एकदा मिळालेली संधी पुन्हा गमवावी लागते. मात्र खूप चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. चांगल्या प्रकारच्या ट्रॅक आहेत. चांगलं टी शर्ट आपण पाहतोय. संदीपजी राजूपुरे साहेब यांच्या माध्यमातून सर्व संघांना व्हाईट आपल्याला येलो कलरच्या कॅप पाहायला मिळतात पिवळ्या रंगाची. त्यामुळे एक चांगला ड्रेस कोड आपल्याला या संघाचा पाहायला मिळतोय. बलदेवाडी ज्या संघाकडून आपण पाहतोय. राजदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन. सोपा झेल दॅट शुड बी टेकन गॉन. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळाले असते. 2 महत्वाचे खेळाडू, महत्वाचे मोहरे परत आहेत तंबूच्या आसऱ्याला आणि बलदेवाडी संघ राजदीप भुवडची आक्रमक गोलंदाजी. खेळाडू बाद. कार्तिक आणि कार्तिक बरोबर आता आपल्या मेन सेंटर कॅमेरामॅन जॉईन होतात धनंजय पाटील आणि साहिल. धनंजय, साहिल पूर्ण टीम आम्ही पाहतोय जी अप्रतिम कामगिरी करते डीबीएन लाईव्ह. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मॅचचा टोन सेट करतोय. द फर्स्ट ओव्हर बोल्ड बाय राजदीप भुवड अँड व्हॉट अ टर्न अराउंड ऑफ दिस मॅच. इन द फर्स्ट ओव्हर टोन सेट किया है. नक्कीच ज्या संघाची गरज, महत्वाचा खेळाडू असं वाटतं नेहमीच अजय जाधव. 7 एप्रिलला जी स्पर्धा आपण पाहणार आहोत, ज्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू निवडणार होते स्पर्धेतून त्यामधला नक्कीच एक अजय महत्वाचा खेळाडू होता. मात्र तो परततोय. आता मात्र अपील केलं जातंय. मात्र लाईन लेन सर्व चेक करावं लागेल. दुसरा गोलंदाज जो आपण पाहतोय आदित्य, अजून एक हुकमाचा एक युवा खेळाडू आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय. मात्र बघूया त्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळेल का. आपण राजदीपला पाहतोय जो लॉंगॉनला आहे.
समीर सावंत, प्रथम सावंत युवा खेळाडू हे या संघामध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईकला बॅटर आहे ज्याचं नाव आहे आदित्य टू आदित्य. आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टी बाहेरचा, पंचांचा इशारा येतोय. अमित वाघमारे सर या ठिकाणी हा वाईट अवंतरधाव. युवराज दांडेकर यांना आपण पाहतोय जे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. अमित वाघमारे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. युवराजजी यांना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक शॉट फाईनला, एक शॉट थर्ड मॅन पॉइंट कव्हर. एक खेळाडू आपल्याला मिड ऑफ वरती घेताना पाहतोय. पुढचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. यू मिस साइड डेफिनेटली गॉन. क्लीन बोल्ड. संघ अडचणीत सापडलाय. त्याचं कारण आहे एकतर पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी केली राजदीपनं. त्यानंतर आता आदित्य मैदानावरती आलाय. तर पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केले आणि जो प्रतिस्पर्धी संघाचा प्लॅन होता तो उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजी अगदी तिखट मारा घातक गोलंदाजी केले. नक्कीच घातक गोलंदाजी. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय वडवली विरुद्ध संघाला आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी देखील पाहतोय समोर मिळाला लेग बिफोर विकेट. खेळाडू बाद. अप्रतिम गोलंदाजी. एक खेळाडू जातो ना जातो तेवढा दुसरा खेळाडू देखील आपण पाहतोय बाद होताना. 4 मोहरे. राजू, बोरगड संघाचे फॅन्स नाराज असतील नक्कीच, कारण टीमला घरघर लागले आणि आता त्यांचा आतापर्यंत बघितलं तर एकूण गडी बाद झालेत 4. तर गोलंदाजाने चांगला पलटवार केला, अप्रतिम मारा केलाय. इथून भागीदारीची आवश्यकता. नक्कीच टॉस आपण करत आहोत. वडवली आणि शेवरे शेखर. वडवली टॉस जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सर आपण म्हणालात त्याप्रमाणे पहिले 4 महत्वाचे खेळाडू बाद झालेत आणि हॉट हॅट्रिक वर आपण पाहतोय आदित्य युवा खेळाडू ज्याने जास्त प्रभावित केलंय. ज्या वेळेस बलदेवाडी संघ फायनल खेळलेला आहे तेव्हा या 3 खेळाडूंना मोठी जबाबदारी. समीर सावंत, प्रथम सावंत, आदित्य आणि राजदीप. आणि आदित्य धावून आलाय संघासाठी हॅट्रिक साठी संधी. आता मात्र या मिडल लेफ्टमध्ये चेंडू होता थोडासा खाली दाबून मारलेला आहे. ज्या प्रकारे प्रयत्न होता त्याचा ऑन साइडला खेळायचा आणि कुठेतरी मॅच सुरू करावी लागणार. एकेरी दुहेरी धाबा घेऊन तुम्हाला जर एखादा चेंडू मिळाला जो लुजनर असेल तर त्या चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मात्र क्रिकेटचं जे बेसिक आहे ते सर या ठिकाणी विसरता कामा नये. अत्यंत महत्वाचं म्हणजे बलदेवाडीनं या मॅच मध्ये अक्षरशः कुरगुडी केले. अप्रतिम गोलंदाजी आणि हुकमाचे एके मैदानामध्ये चांगले काम करतात. एक तर राजदीप आणि आता आदित्य सावंत अप्रतिम गोलंदाजी. बॅटरने एक पाऊल पुढे जाऊन या ठिकाणी बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि दबावाला झुगारून या ठिकाणी बॅटिंग करण्याची आवश्यकता मैदानावरती आहे. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू दर्शन फणसेसाठी. आता मात्र जागेवरनच खडे खडे ऑन साइडला खेळायला गेले. अजून चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी टिचून मारा केलेला आहे. मगाशी आपण उल्लेख केला तिखट मारा आणि ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटला आहेत बोरगर संघ. मात्र या दोघांकडे ती क्षमता आहे. दर्शन फणसे कमबॅक करू शकतो. एक चांगला टप्प्यावर घेतलेला चेंडू कनेक्ट करावा लागेल. मात्र या ठिकाणी गोलंदाजीवर नक्कीच आपण पाहतो स्लोवर वन ऑफ कटार चकून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक चेंडू निर्धाव. माजी अध्यक्ष सुधीर सावंत साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने सुधीर सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कुणबी क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष. आपला देखील सत्कार सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 6 धाबा. पहिल्या षटकात 4 धाबा, 2 गडी बाद झाले होते. दुसऱ्या षटकात फक्त 2च धाबा आल्या आणि 2 मोरे टिपले गेलेले आहेत. बोरगर संघ अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय आणि आता फ्लड लाईट चर्चा त्यावरती होईल. म्हणजे एखाद्या ड्रायव्हरने चांगली गाडी चालवायची असेल तो दिवसा चांगली चालवतो परंतु रात्री त्याला असे म्हटलं तर त्याने लाईट खायला पाहिजे. तर ही सवय कदाचित या बॅटर नसेल किंवा खेळाडू नसेल, कदाचित त्याचा परिणाम देखील असेल. मगाशी म्हटलं देखील की अशा पद्धतीने तुम्हाला आता मात्र तिसरा गोलंदाज येतोय. चेंडूला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगला डीप स्क्वेअरलेगला खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावासाठी जातोय. बघूया नाही 2 धावा पूर्ण. नक्कीच सर म्हणाला त्याप्रमाणे नेहमी सवय नाही आहे. अंडर फ्लड लाईट्स खेळताना तुम्हाला चेंडूचा टप्पा ओळखावा लागेल. तुमचं फुटवर्क देखील तितकंच असणं गरजेचं आहे आणि जेव्हा बॉल आणि बॅट मधला चांगला संपर्क होईल
तुम्हाला त्यानंतर फटके खेळायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला एक प्लॅन घेऊन जावं लागेल. तुमच्याकडे बॉलिंग चांगला अटॅक आहे. तुम्ही किमान 18 बॉलमध्ये 24-25 टार्गेट करणं गरजेचं, कारण शेवटचं षटक आहे. अगदी बरोबर. खूप चांगले या ठिकाणी तुम्ही विश्लेषण केलं. ऑनसाईडला यावेळेला चेंडू बळवलाय. अप्रतिम मनगटाचा वापर. चेंडू झाला स्क्वेअरलेगच्या दिशेनं. एक धाव, एकेरी दुहेरी धावा देखील. म्हणजे यापूर्वी दिवसभरामध्ये तर 24-25 धावसंख्या तितकी माफक नव्हती, म्हणून जेव्हा फ्लड लाईट मध्ये खेळता तेव्हा 18 चेंडूमध्ये 26-27 धावा, 25-26 धावा या फायटिंग टोटल देखील ठरू शकतात. पण त्याचा अभ्यास असणं देखील गरजेचं आहे. नक्कीच. आपण या मैदानावर रौप्य महोत्सवी वर्ष पाहताना नारिंगी क्रिकेट क्लबच्या मोठमोठ्या दिग्गज संघांना देखील तो सामना करावा लागला. पुढचा चेंडू आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून हा येतोय. बघूया खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावासाठी पोहोचणार का? धाव घ्यावी लागणार आहे. भाग मिल्का भाग धावावं लागणार आहे. संघासाठी धाव घ्यावी लागणार आहे. जोर द्यावा लागणार आहे. धावेवरती देखील जोर द्यावा लागेल. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. टोटल धापलकर धाबा 19 आहे. 11 धाबा. आता 11 धाबा धापलकरवरती. शेवटच्या षटकाचा खेळ राजू मैदानामध्ये सुरू आहे आणि दोन्ही बॅटरला आश्वासक खेळ खेळण्याची आवश्यकता. एक धाव तुम्ही घेतायत, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव्यामध्ये, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धाव्यामध्ये करायचं आहे. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत ते धावणं देखील गरजेचं. मला वाटतं आता एक चूक केली, कमीत कमी 3 धावा तुम्हाला या ठिकाणी घेता आल्या असत्या. यस, मगाशी मी म्हटलं समीर सावंत, माजी अध्यक्ष सुधीर सावंत यांचे चिरंजीव आहेत. क्रीडा पुरस्कार मिळवणारा उत्कृष्ट खेळाडू हा देखील. आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईड अवांतर धाव. या खेळाडूची क्षमता आहे, खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज ज्ञान आहे. म्हणूनच क्रीडा पुरस्कार 2 वर्ष नॉमिनेशन मध्ये होता. पहिल्या वर्षाचा विजेता आणि नेहमीच अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. त्यामुळे माइंडसेट ओळखेल फलंदाज काय करतोय. दर्शन तयार. थोडासा वेळ घेतला, टप्पा पडल्यानंतर चेंडूला फिरवलाय, चेंडूला खेळून काढले ते म्हणजे स्काउ करण्याला. एक धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावांनी धाव संख्या आता मात्र पुढे सरकते. एकूण धाव संख्या 14 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. आखिरी ओवर है और आखिरी ओवर की 2 गेंदें शेष. अगर 2 गेंद में राजू एक भी आप बड़ा स्ट्रोक खेलते हैं, एक भी चौका छक्का आता है तो मैं ये समझ सकता हूं कि फाइटिंग टोटल नहीं लेकिन लड़ने के लिए काफी हो सकता है. नक्कीच. पुढचा चेंडू आता मात्र खेळाडू राजदीप. दॅट शुड बी टेक. नाही, राजदीप नाही, आदित्य. चूक झालेली आहे. रनआउट होणार का? राजदीपकडे बॉल येतोय. खेळाडू बाद. एक धाव. धाव संख्या 15. मी व्यासपीठावरील आमच्या स्टेजवरील सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, प्रमुख पाहुणे व्यासपीठावर आलेले आहेत. काही खुर्च्यांमध्ये बसलेले आपले प्रेक्षक, कृपया प्रमुख पाहुण्यांना बसण्यासाठी आपण व्यवस्था करावी. जे राईट साईडला आमच्या प्रेक्षक बसलेले आहेत तुम्हाला ती विनंती राहील. धाव संख्या 15. सर बघूया या बॉलवर जर षटकार आला, एखादा चौकार आला, 18 बॉल 20 ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे, काय घडू शकतं? आपण या अगोदर देखील तुम्ही या ठिकाणी समालोचन केलेलं, तुम्हाला अंदाज आहे. होऊ शकतं काहीतरी नक्कीच करण्यासाठी तुम्हाला एक वेगळं पण दाखवावं लागेल आणि त्यासाठी धावा तुम्हाला करावी लागतील. तुमच्याकडे मोठा बँक बॅलन्स नाहीये, तयार करावं लागेल बऱ्यापैकी फाईट करण्यासाठी. सरसावत पुढे आलेले आहेत. लॉंगॉनला खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत. एक धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी नक्कीच पुढे सरकणार आहेत आणि 2 धावांनंतर धाव संख्या 15. त्यानंतर आपण पाहिलं ती म्हणजेच 17 टोटल झालेली आहे आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता 18 चेंडू 18 धावांची गरज. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. अत्यंत सुंदर असा खेळ आपण नारंगीच्या या अत्यंत सुंदर मैदानावरती पाहतोय. 18 चेंडू 18 धावांचं समीकरण आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण बोरगल संघानं 17 धावा उभारल्या, तर बलदेव वाडीसाठी यावेळेला आव्हान असेल 18 धावांचं. यानंतर पुढचा साधारणतः टॉस झालाय. मी विनंती करेन लगेचच या मॅच मध्ये बोरगल संघ चला मैदानावरती लाईनअप मध्ये, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. ऐकूया या स्पर्धेचं आज सकाळी लॉन्च झालेलं अत्यंत सुंदर गाणं. सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान. सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडन. सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, ती जिव्हाळा, तो
जिव्हाळा, ती आपुलकी आणि हे सर्व मगाशी जेव्हा सुरुवात मी केली त्यावेळेस मी अशा व्यक्तिमत्वाचं आदराने नाव घेतलं. सर ॲडव्होकेट जी डी सकपाळ साहेब, आमचे आदर्श स्थान, आमचे स्फूर्तीस्थान आणि नेहमीच ज्यांच्या माध्यमातून एक नवीन पिढी तयार झाली. आज आपल्यामध्ये असे एक समाज बांधव, समाज नेते ज्यांच्या माध्यमातून आम्ही देखील काही बोलण्याची आमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली, ते म्हणजे राजाराम पारधी साहेब यांचं नक्कीच आज आठवण येते की ज्या स्मृतींना उजाळा देताना या सर्वांनी, बाई पोस्टेजर साहेब, मनोज गागरूम साहेब, पालवणकर बाई, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राजाराम पारधी साहेब ज्यांची आज ही आठवण येते याचं प्रमुख कारण खऱ्या अर्थाने 1975-80 हा दशक मध्ये एक वेगळ्या प्रकारचं योगदान आणि त्यानंतर एक वेगळी नवसंजीवन, एक दिशा मिळाली समाजाला आणि त्यानंतर पाहता पाहता एक नवीन सुरुवात झाली. 1999ला मंडंग तालुका कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून जी मुलं आझाद मैदान, विल्सनला दूरची गोष्ट होती, आझाद मैदानला काही वेगवेगळे प्रकार घडले आणि यांना एकत्र आणण्याचं कुठेतरी एक माध्यम तयार करण्याचं होतं. ही मनामध्ये संकल्पना आली आणि कुणबी क्रीडा समिती याची स्थापना झाली. आज आपल्यामध्ये ते शरद कावणकर पण नाही आहेत, मात्र मारुती पलणकर दादा आहेत ज्यांच्या माध्यमातून ती सुरुवात झाली. तदनंतर ते क्रिकेट हळूहळू तयार झालं आणि त्यानंतर पाहता पाहता आज 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेल्या 24 वर्ष आणि त्याच्या पलीकडची 5 वर्ष पाहिली तर जवळपास 29-30 वर्षाची ही पार्श्वभूमी आणि त्यानंतर या तरुणांना हेच सांगणं आहे की एक संघटना म्हणून देखील आपण गरजेचं आहे. एक व्यक्ती ज्यावेळेस समाजामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करतो, मात्र प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अशा माध्यमातून हा प्रवास क्रीडा क्षेत्राचा देखील आपण पाहतो. सर, मागच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये जर प्रसिद्धी माध्यम किंवा आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया बघितलं, 18 धावांची आवश्यकता, तर कुणबी या शब्दाला किती वजन आहे याचा प्रत्यय आला असेल. यस, आणि त्याकरता किती आपण संघर्ष करतोय त्याचाही प्रत्यय सर्वांना आहे. त्यामुळे आपली किंमत आपल्याला कळली पाहिजे. नक्की शिवकालीन काळामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आपण जर पाहिलं मालोजीराव भोसले यांच्या माध्यमातून देखील ती सुरुवात आणि त्यानंतरचे कित्येक दाखले आज ती देखील पडताळणी चाचपणी सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने कुणबी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. पहिला षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडू या ठिकाणी सोपा झेल, या मॅचचं गणित बदलणारा झेल सुटलेला आहे, संपला होणार खेळ. मात्र राजदीपला या ठिकाणी जीवनदान देणं म्हणजे एका मोठ्या संधीला गमावणं. सर, बिल्कुल एक बहुत बड़ा मौका आया था, कवर पर खिलाड़ी ने कैच छोड़ा या मैच छोड़ा तो वो तो बाद में पता चलेगा, लेकिन आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है. अगर बचने का रास्ता एक है, एक बिंदी गेंद आपको डालनी है और दूसरा विकेट आपको लेना है. विकेट आप नहीं लेंगे ना तो आपका जो सफर वो समाप्त हो सकता है, क्योंकि केवल 8 रन आपको डिपेंड करते हैं. गेंदबाजी अपने बोरिंग पार्ट पर अजय राइट अप ओवर द विकेट. इस बार टप्पा खाने के बाद थोड़ा सा गेंद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए बल्लेबाज सफल हुए थे. ऑफ स्टंप के बाहर गेंद को कलाई के साथ मोड़ना चाहते थे स्कोरली की तरफ और अच्छी तरह से टाइमिंग तो नहीं कर पाए, लेकिन गेंद खाली जगह पर चली गई. 1 रन लेने का मौका. स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के. 2 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवर राजदीप भुवाड सर्वोत्कृष्ट खेळाडू, मंडगत तालुक्यात आणि बलदेवडी संघाचा आक्रमक खेळाडू. जसं अजय जाधव बाद झाला त्याप्रमाणे अजयने ती संधी तयार केली होती आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 18 धावा तुम्हाला जर वाचवायच्या असतील तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, चेंडू तुम्हाला निर्धाव टाकावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा अलंबित कार्पेट केलेला फटका सरळ निघून जातोय. खेळाडू त्या ठिकाणी येतोय मात्र 2 धावांसाठी परत आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते मैदानावर. डायरेक्ट हिट आहे मात्र डायरेक्ट हिटचं रूपांतर त्या खेळाडूला बाद होण्यामध्ये होत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. एकूण धाव संख्या 5. 3 चेंडू. ओवर की बात करते ये पहले ओवर का खेल बहुत ही अच्छा माहौल या बना हुआ. शाम का सत्र दूध या रोशनी में जगमगता मैदान कुणबी चषक 2024 और हमारे काबिल दो जहीर भाई हमारे साथ जुड़े हुए. जहीर भाई आपका भी स्वागत है. एनसीसी चषक में इनकी आपने आवाज बिल्कुल सुनी है. प्रमुख गेंदबाज के तौर पर अजय अपने बॉलिंग मान पर तैयार. राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, काफी ऑफ स्टंप के बाहर आके सफल होकर खेलने की कोशिश. बिंदी गेंद राजू, जितनी बिंदी गेंद आएगी माहौल बनेगा गेंदबाज के लिए.
एक बार फिर कॉन्फिडेंस बढ़ेगा और बल्लेबाज के ऊपर प्रेशर बन सकता है। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। नक्की 4 चेंडू 5 धावा, अजूनही 2 चेंडू निर्णायक टाकावे लागतील। या मॅच मध्ये शेवटपर्यंत तुम्हाला झुंज द्यावे लागेल, किल्ला लढवावा लागेल, शर्तीने झुंज द्यावी लागेल, कमबॅक करावं लागेल। पुढचा चेंडू घेऊन राईट टर्म ऑफ द विकेट फलंदाजसाठी तयार होते अजयचा पुढचा चेंडू आणि हा देखील चेंडू डॉट। मॅच इज ऑन। 5 चेंडू 5 धावा बिनबाद। बघा एक एक चेंडू डॉट गेल्यानंतर थोडी आपली टोपी सरकवतोय फलंदाज, म्हणून मगाशी म्हटलं आपण अंडर फ्लड लाईट्स आपण खेळतोय, विद्युत प्रकाश झोतामध्ये ही सामने पाहतोय, पहिल्यांदाही आपण पाहतोय नाईट टुर्नामेंट कुणबी चषकामध्ये, आणि त्या माध्यमातून खेळाडूंना देखील एक चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल। मात्र अजयने 2 चांगले सलग निर्धाव चेंडू टाकले। हवा बहुत तेज है, टोपी संभालो। अब हवा तो बिल्कुल गेंदबाज के चल रही है, बहुत बढ़िया गेंदबाज, 2 गेंदों पर 2 बिंदी गेंदे, दबाव इस पर गेंदबाज भी बना रहे हैं। इस ओवर की अगली गेंद अजय, ऑफ टप के बाहर गेंद, हवा में गेंद, पॉइंट पर खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड की तरफ। यहां देखिए उनका कैप गिर गया है। मैंने इसीलिए कहा कि एक बार फिर टोपी संभालो, हवा बहुत तेज है, बहुत अच्छा माहौल बन गया है। अब स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 7 रन। जीतने के लिए 8 रनों की जरूरत है, इसका मतलब 12 गेंदों का खेल आना बाकी, 11 रनों की जरूरत है। अवसर है, हमेशा मैंने कम से कम 10-15 साल इनके साथ एक साथ काम किया था, बालसुब्रमण्यम मैयर और प्रसाद परब, लेकिन ये मल्टीपर्पज है, केवल कमेंट्री नहीं करते, स्कोरिंग बहुत अच्छा करते हैं, बहुत अच्छा अपडेट रखते हैं। तो कर मांगेला सर देखिए कमेंट भी करते हैं, अब डीसी ऑपरेटर बन गए। और राजू जितने बंदे आपने यहाँ बुलाए ना सारे ऑलराउंडर हैं। म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं मी, आणि नक्कीच मला वाटतं काही वेळानंतर धनंजय पाटील तुमच्या दिशेने देखील तुकाराम सर येतील, आणि खूप छान वाटतंय कारण सायंकाळच्या सत्रामध्ये अंडर फ्लडलाईट्सची मुलं खेळताना खूप आनंद वाटतो मला देखील। 11 धावांची गरज, 12 चेंडू, पहिला चेंडू आणि संधी आहे, दॅट शुड बी टेकन। खेळाडू येतोय आणि आता मात्र संधी आहे, 11 चेंडू 11 धावांची गरज, कृष्णा जाधव धावून येतोय, पहिला गडी बाद। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला, मैच इंटरेस्टिंग है, कमाल का मैच है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग हुआ क्योंकि मैच बहुत अच्छा चल रहा था। पहले ओवर में 7 रन आए थे और दूसरे ओवर की पहली गेंद पर राजू विकेट गिर गया है। नक्कीच नक्कीच, आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, कृष्णा जाधव, अजय जाधव ज्याप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि संघाची ज्या पद्धतीने बांधणी केलेली आहे, 11 चेंडू 11 धावा, एक एक धाव महत्वाची आहे, एक एक चेंडू तोलून मोजून मापून खेळावं लागणार आहे। त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल बोरगर संघाला तर हे षटक निर्णायक। अजय अपनी बॉलिंग पर पता राइट अप और तो विकेट गेंदबाजी कर रहे हैं, इस बार हवा में उड़ाया, 18 नंबर पर गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा, आउट, बिग विकेट। में जिस तरह से तालियां बजती है उसी तरह से ताली का आवाज है, माहौल बन गया है। का झूमने का, गाने का, तालियां बजाने का मौका मिलेगा इस मंच पर। अब देखिए जैसे कि रिएक्शन, वो कैच लपकने के बाद तालियां बजी, सीटियां बजी है और आपके पास 10 गेंदे, 10 गेंदों का खेल है, 11 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। नक्कीच, कैचेस विन मैचेस, पकडोगे कैच तो जीतोगे मैच, छोडोगे कैच तो हारोगे मैच। पहिला चेंडू मोठा फटका खेळायला गेले, सामन्याचं गणित समीकरण आता मात्र बघा, मगाशी 12 बॉल मध्ये 11, त्यानंतर 11 बॉल मध्ये 11 आणि आता ऑन हॅट्रिक वर आहे। धावांची गरज आहे, 10 बॉल आणि 11 धावांची गरज। कृष्णा जाधव इज ऑन हॅट्रिक, अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा करतोय आणि जरी संत खेळपट्टी झाली असली तरी सुद्धा एक अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। जिग्नेश नवीन फलंदाज, नॉन स्ट्राईकला जो बॅट्समन आहे अजूनही विकेटवर उभा आहे, आदित्य आहे, आदित्य सावंत नॉन स्ट्राईकला, जिग्नेश स्ट्राईकला येतोय। गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय कृष्णा जाधव लॉंग ऑनला खेळाडू आहे, मिड विकेटला आपण एक पाहतोय, एक खेळाडू स्क्वेअर लेगला, आणि नक्कीच येस येस नक्की जे ड्रॉप पडले त्याच वेळेस सगळ्यांना कल्पना होती की ही मॅच चांगली होणार आहे हॅट्रिक साठी।
आणि थोडस व्हेरिएशन करायला गेले, जास्त एफर्ट लावले, पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. 10 बॉल मध्ये 11, आता 10 बॉल्स मध्ये 10. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, 4 खेळाडू ऑन साइडला आणि एक वाईडी शॉट फाईन लेग. बघूया कृष्णा सज्ज होतोय, कोणत्या प्रकारचा पुढचा चेंडू असेल सर. राजू क्या मुकाबला चल रहा है, बिल्कुल वो कांटे की टक्कर मैदान के अंदर. 10 गेंद 10 रनों की जरूरत. कट करना चाह रहे थे, स्क्वायर कट लगाने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. तालियों की आवाज देखिए, तालियां बज रही है. रोचक मुकाबला है, 9 गेंदों का खेल से जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. कमाल का मैच मैदान के अंदर, पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है. नक्कीच बघा, फलंदाजांना देखील त्या टप्प्याचा अंदाज घेणं कठीण जात आहे. फास्ट येणार आहे, स्लोअर वर येणार आहे. पुढचा चेंडू कृष्णा, हा देखील चेंडू चकून जातोय, झेल हातामध्ये होता यष्टीरक्षकाच्या. अजून एक चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षक हातात विसावला असता. कैचेस विन मैचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मैच, छोडोगे कॅच तो हारोगे मैच. चेंडू डॉट जातोय, मात्र अजून एक गडी बाद होऊ शकला असता आणि आता धावांची गरज आहे. 8 गेंदे 10 रनों की जरूरत है. 5 ला बढ़ रहा है. आपने एक बार फिर कैच छोड़ा, सही कहा, लेकिन इस वक्त एक अच्छी गेंद डॉट बॉल आया है. जीवन दान बल्लेबाज को मिला. स्ट्राइक करने पर बल्लेबाजी करने के लिए जिग्नेश ऑन स्ट्राइक. अब हमें गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑफ क्षेत्र में 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं. 2 रन मुकम्मल, विकेट के बीच अच्छी दौड़. अब बल्लेबाजों के खेमे में तालियां बज रही है. क्या माहौल बन गया है. बजेगी सिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का बनता है, खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. गेंदे 6-7 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले, वाट लांबाची वेळ आहे. 8 आणि कोणाची लागणार वाट बघूया. 8 आणि कोण कोणाची लावणार वाट. आणि आता मात्र खेळाडू येतोय आणि कॅचेस विन मॅचेस. 2 झेल नाही, 3 झेल सुटलेले आहेत. अब क्या पछताए जब चिडिया चुक गई खेत. ओ गुरु, मात्र या ठिकाणी काहीतरी वेगळं घडतंय. 6 बॉल आणि धावांची गरज आहे आता. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. आपण पाहतो आहे या ठिकाणी कुणबी चषक 2024, आवश्यकता आहे 6 धावांची. रंगतदार सामना, रोमांचक सामना, प्रेक्षकांसाठी परभणी ठरणारा सामना. आणि मग जर चेंडू म्हणजे आपल्याकडे बघितलं तर साबण जो आहे तो या ठिकाणी हातात थांबत नाही. आम्हाला वाटतं तेच गाणं तुकाराम वाजवलेलं आहे. चेंडू थांबलेला हातामध्ये, परंतु सामना अत्यंत महत्वाचा आहे. धावावे 6. तुम्ही पाहत राहा कुणबी चषक 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम. 6 चेंडू 6 धावा. नक्की 6 चेंडू 6 धावांची गरज. दर्शन फणसे स्ट्राईकला आपण पाहतोय, आदित्य नॉन स्ट्राईकला जिग्नेश. या ठिकाणी 12th मॅन बघा काय टेन्शन मध्ये आहेत, काय टेन्शन मध्ये आहेत. या ठिकाणी ओंकारला पहा, हा वर्ल्ड कप घेताना हे 12th मॅन बघा काय अवस्था झालेली आहे. हा दोघांची तिकडे पण मैदानावर जुगलबंदी आहे, इकडे देखील दोघांची जुगलबंदी आहे आणि त्यांच्या देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय. त्यामुळे बघा किती टेन्शन आहे. एका बाजूला प्रेक्षक देखील श्वास रोखून हा सामना पाहतात. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू दर्शनचा आणि पहिला चेंडू ऑन साइडला या ठिकाणी निश्चित जागा बनवतो. 1 धाव पूर्ण केला, 2 धावांसाठी परतणार का. डीप लॉंग लेगला नाही, नक्कीच खेळाडू येतो तिकडे. 2 धावा. थोडंसं ऑफ स्टंपवर आले होते आणि थोडंसं नाही तर हलक्या हाताने टर्न केलं, जागा शोधून काढली. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक अच्छा बॉल, गेंदबाज को डालना. गेंदबाज दर्शन आए हैं, दर्शन पर से गेंदबाजी करे. स्ट्राइक करने पर बल्लेबाज की बात करें तो आदित्य इंपॉर्टेंट पारी कर रहे अपनी टीम के लिए. 5 गेंदे 4 रनों की जरूरत है. राइट आर्म और द विकेट. कट करना चाह रहे थे, इंतजार किस बात का कर रहे भाई. ये सिंगल बन सकता था, सिंगल बन सकता था. आप वाइड का इंतजार कर रहे हैं, लेकिन इसी बीच नाम बढ़े और दर्शन बढ़े. एक अच्छी गेंद आपने डाली है. 4 गेंदे 4 रनों की जरूरत है. और ये चुलबुल पांडे हमारे साथ है ना, देखिए यहाँ एक बहुत एंजॉय कर रहे हैं. थोड़ा टेंस माहौल भी बना हुआ है. नक्की 4 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय आदित्य. पुढचा चेंडू दर्शनाचा आणि आता मात्र हा चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलेला विजयी चौकार. बल्देवाडी संघाचा जोश, विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदित्य या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग, विजयी संघ ठरतोय. हार्दिक अभिनंदन बल्देवाडी.
उंबरशेत आतकोल दुसऱ्या फेरीचा सामना ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा पहिला सामना तो राहील याची नोंद घ्या. मात्र या ठिकाणी मी विनंती करतोय वडवली संघ आपण तयार राहायचा आहे आणि शेवरे शेखर यानंतर होणारा पुढील सामना तो आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर